युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका आता ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनाही बसू लागलाय। शहरातील अनेक हॉटेलांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे। ठाण्यातील काही हॉटेलमध्ये सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल मालकांनी आता पर्यायी व्यवस्था म्हणून चूल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी चक्क चूल रचून अन्न तयार केले जाते। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आधीच अडचणीत आले असून अनेक ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी सध्या चुलीचा पर्याय निवडल्याचं चित्र पाहायला मिळते। या परिस्थितीचा आढावा घेत असताना शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर वाढत्या गॅस तुटवड्याचा किती मोठा परिणाम होतोय हे स्पष्टपणे समोर येतंय। सर, काय सांगाल, आज चक्क आपण चूल मांडून जे आहे या ठिकाणी जेवण बनवत आहेत, काय नेमकं आहे? सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। आता सिलेंडरच नाही आहे, तुटवडा बोलू शकत नाही, सिलेंडरच येतच नाही आहे। एक दिवस एक सिलेंडर तर द्यायचे, तो पण आता बंदच झालेला आहे ऑलमोस्ट। गव्हर्नमेंट काय बोललं 20% आम्ही द्यायला सांगितलेल्या कंपनीला, 20%मध्ये काय हॉस्पिटल आणि शाळेतलं देतात, त्याच्यामुळे हॉटेलवाल्याला कमर्शियल भेटत नाही आहे। आता तुम्ही ठाण्यात एक वेळे राऊंड मारा, अख्खा महाराष्ट्रात हे आलं ते ठाण्यामध्ये आलं। मी आत्ता आपल्या कलवा हॉस्पिटलच्या समोर जाऊन आला आहे, तिथे एक 10-20 वडापावच्या गाडी राहायच्या आहेत दरवेळे। म्हणजे ते गरीब लोक कुठून येतात, ते लोक तिथे वडापाव किंवा दिवस का, तर ते पण बंद झालेलं आहे। म्हणजे कुठेही हॉटेल आता 50 ते 60% बंद आहे आणि कुठले हॉटेल चालू ठेवलेले आहे, किचन बंद ठेवलेलं आहे। सर, मोठ्या प्रमाणात लग्न सराई देखील चालू आहे, काही लोकांनी हॉल बुक केलेले आहेत, मग त्यांना कसं आपण सामोरं जातो? त्यांना आम्ही समजून सांगतात, त्यांना पण कळतात आजच्या दिवस आहे परिस्थिती काय आहे म्हणून। आम्ही बोलतो तुम्ही डेट एक्सचेंज करून, बरेच लोक डेट चेंज करून घेतात, बरेच लोक कॅन्सल पण करतात। आता हे आम्ही जेवण कशासाठी बनवतो, आमचे स्टाफ जायला नको। कोरोनाच्या काळात असं झालेलं आहे, सगळे गावी निघून गेल्यानंतर मग कोरोना संपल्यानंतर 2 महिना, कमीत कमी 2 महिने लागले आम्हाला हॉटेल सुरळीत चालू करायला। ते दिवस येऊ नको, गावी जायला नको म्हणून त्यांना इथे आम्ही जेवण बनवून देतो आजचे दिवस। हॉटेल